ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात इतका मोठा ट्विस्ट आला ना प्रेक्षकांनो, म्हणजे अर्जुनने मार्ग दाखवल्यानुसारच सायलीने सदाशिव मैनावतीला वेगवेगळं बसवून प्रश्न विचारले. त्यानंतर पुन्हा अर्जुननेच मार्ग दाखवला आणि मग काय, सायलीने त्या दोघांना एकत्रित करून काही प्रश्न विचारले आणि त्यांच्याकडून खूपच मोठी चूक झाली आणि ती चूक ठरते सायलीच्या फायद्याची. कारण बोलता बोलता त्यांनी हे सांगितलं की सायली हरवली तेव्हा त्यांच्याजवळ राहत नव्हती, ती राहत होती त्यांच्या मावशीकडे आणि त्या दोघांनी सायलीला खोटा चुकीचा पत्ता दिलाय. त्या पत्त्यावरती पोहोचताच अर्जुन सायलीला खुलासा झालाय. या गोष्टीची खात्री पटली आहे की ते दोघेही सायलीचे खरे आईबाबा नाही आहेत. मग आता ते खोट्या तन्वीचं सत्य कसं बाहेर काढता येईल? सदाशिव मैनावती हे बबलीचेच आईबाबा आहेत, पण बबली म्हणजेच प्रिया हे सत्य आता समजणार आहेच. पण ते कसं, तेच तर आजच्या भागात बघणार आहोत ना. त्यासाठी भाग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, ठरलं तर मग मालिकेचे खरे एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अर्जुन चैतन्य दोघेही स्टडी रूममध्ये येतात तेव्हा अर्जुन मागे वळून पाहतो. सायलीकडे लक्ष जातं. सायलीचा चेहरा थोडासा पडल्यासारखा त्याला दिसतो. पूर्णा जी म्हणते की अस्मिता थोडी चिडल्यासारखी दाखवत होती, पण सर्वात जास्त खुश तर तीच होती. तेव्हा कल्पना म्हणते की हो ना, अस्मिता आता आई होणार आहे, पण तिच्यातला पोरकटपणा काही कमी झालेला नाही आहे. त्यावर प्रताप म्हणतो की हो ना, आता अस्मिताला बाळ झालं की आपल्याला तर 2-2 बाळं सांभाळावी लागणार आहेत. सर्वांनाच हसू येतं, पण सायली काही हसलतच नाही. अर्जुनचं तिच्याकडे लक्ष असतं. आता चैतन्य वैतागतच म्हणतो की मला नाही वाटत आज केस आपली डिस्कस होणार आहे. तेव्हा अर्जुन चैतन्याला म्हणतो की तू सायलीचा चेहरा बघितलायस? म्हणजे सचिन आल्यानंतर आपण किती आनंदी उत्साही होतो, पण ती बघ ना, एकदम शांत होती. चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन, ती पहिल्यांदाच भेटते ना सचिनला, त्यामुळे कदाचित. अर्जुन म्हणतो की नाही नाही नाही, आणि त्याला शंका असतेच की अजूनही सायलीच्या डोक्यात तेच सुरू आहे. चैतन्य विचारतो की तेच म्हणजे? आधी मला जे लोखंडे फॅमिलीबद्दल वाटत होतं तेच आता सायलीला वाटतंय. आपण DNA रिपोर्ट काढला, पण सगळं कसं वाईप आऊट झालं. तरीही सायलीची खात्री पटत नाही आहे. तिला वाटतं की सायन्स चुकीचं आहे, DNA रिपोर्ट चुकीचा आहे, मी चुकीचा आहे. चैतन्याला गप्प पाहून अर्जुन विचारतो की आता तुला काय झालं आहे? तेव्हा चैतन्य म्हणतो की माझ्या मनात जे आहे ते बोलू. अर्जुन फक्त हुंकारा देतो. चैतन्य सांगतो की खरं तर मी लोखंडे फॅमिलीला पाहिलं आहे, जेमतेम 2-3 वेळा भेटलो आहे, पण तरीसुद्धा मला असंच वाटतं की सायली वहिनीने त्यांच्या पोटी नक्कीच जन्म घेतला नसेल. आता नेमकं चैतन्याचा पण तोच डाऊट येतो. नक्कीच अर्जुन, DNA रिपोर्टमध्ये ना काहीतरी गडबड झाली आहे. तेव्हा अर्जुन आता चैतन्यावरतीच वैतागतो. नाही, खरं तर मला आधीच हे कळायला हवं होतं की तू शेवटी तुझ्या सायली वहिनींचीच बाजू घेणार. म्हणजे कसं, मी मूर्ख, मी भावनाशून्य, मीच अक्कलशून्य आहे ना. चैतन्य त्याच्यावरती फिदी हसतो. अरे वा अर्जुन, एका दमात चक्क 3 मराठी मोठे मोठे शब्द बोललायस तू. नाही हा, सायली वहिनीने मात्र तुला चांगलेच बदलवून टाकलंय. पण तरीसुद्धा काढवा, तुला तिच्यावरती विश्वास नाही आहे. तू ना खरंच भावनाशून्य आहेस, अक्कलशून्य आहेस एक नंबरचा. थोडा वेळाने सायली वाट बघून बघून थकते अक्षरशः, म्हणजे तिच्या खोट्या बाबांच्या. इतक्यातच सदाशिव आत येतो. सायलीला पाहता क्षणी तो सांगतो की अगं वसुलीसाठी गेलो होतो. तुला सांगतो सायली, खरंच माणसांच्या हातून पैसे सुटतच नाहीत, चिकट आहेत एक नंबरचे. ते मी काय आहे चिंध्या दिल्या होत्या ना त्यांना. सायली म्हणते की बाबा सांगितलंय मला आईने. सायली सदाशिवला मस्का मारते की बाबा चला ना, माझ्या रूममध्ये आपण छानशा गप्पा मारूयात. तेव्हा सदाशिव सांगतात की आत्ता, त्यापेक्षा सायली तूच एक काम कर ना, थोड्या वेळाने तूच आमच्या रूममध्ये ये, आपण मस्त गप्पा मारूयात. आता उदासलेल्या चेहऱ्याने ती सांगते की बाबा प्लीज चला ना हो, तुमचा जावई बघा तिकडे स्टडी रूममध्ये केस स्टडी करत बसलाय आणि मला एकटीला करमतही नाही आहे, प्लीज चला ना. आता ती इतकी लाडीगोडी लावते की सदाशिव पागलतो. तो सांगतो की ठीक आहे. आता सायली इतकी खुश होते, पण नशिबा ती तिथे ठेवलेली दोन्ही गाठोडी पटकन उचलून घेऊन जाते. नाहीतर घरात प्रिया आहेच ते गायब करायला. थोड्या वेळाने रूममध्ये जातात. सायली दोन्ही गाठोडी उघडते आणि सदाशिवला दाखवत विचारते की बाबा हे बघून मला सांगा ना की तुम्हाला माझ्या बालपणीचं काही आठवतंय का. आता तो संशयाने विचारतो की सायली
हे विचारायला तुम्हाला इथे घेऊन आली आहेस? तेव्हा सायली सांगते की बाबा असं काय करताय? अहो, माझ्या बालपणीच्या गोष्टी तर तुम्हालाच आठवत असतील ना? सदाशिव म्हणतो की नाही ग सायली, अगं कित्येक वर्षाचं आहे ते, मला कसं आठवणार? हां, तुझी मोठी बहीण आहे ना सोनाली, ती 15 वर्षाची होती आणि तू तेव्हा 7 वर्षाचे होते. आता सायलीला खटकतं, कारण मैनावती तर 5 वर्षाची म्हणाली होती. सायली संशयाने विचारते, मी 7 वर्षाचे होते? सदाशिव सांगतात की हो. अहो, किती भांडणं करायचात ना तुम्ही दोघी. आम्ही ना तुझ्या 7व्या वाढदिवसादिवशी बघ, आपण सर्वांनी पाणीपुरी खाल्ली होती, तुला आठवतंय? मग काय, आता तर सायलीची खात्रीच पटते, ही त्याची फॅमिली नाहीच आहे. कारण आई आणि बाबा दोघेही वेगवेगळी उत्तरं देत आहेत. सायलीच्या डोक्यात आता विचारचक्र चालू होतं. आई तर मला म्हणाली की मी 5 वर्षाचे होते, मागे बाबाही नेमकं तेच म्हणाले होते. मग अचानकच आता ते कसे पलटतायत? 7 वर्षाचे? तेव्हा सायली मुद्दामच तन्वीचा फ्रॉक जो चुकून मैनावतीने प्रियाच्या गाठोड्यात टाकलेला असतो तो दाखवत विचारते की बाबा, हा फ्रॉक बघून सांगा ना मला याच्याबद्दलच्या काही आठवणी. म्हणजे लहानपणी आमचे कपडे तर तुम्हीच शिवत असाल ना? आता तो फ्रॉक हातात घेत सदाशिव मोठं फुशारक्या मारत बोलतो की अगं सायले, हा फरक होय, अगं मीच शिवला होता की. तुला सांगतो सायले, हा फरक जेव्हा तू घातलास ना, अख्खी गल्ली फिरून आलती, सगळ्यांना दाखवत फिरत होतीस. तेव्हाच सायलीची संशयाचं रूपांतर खात्रीत होतं की हे खरोखरच तिचे खरे आईवडील नाहीच आहेत. याच्यावरती आत्ता शिक्कामोर्तब होतो. सायली मुद्दामच काही प्रश्न खोदून खोदून विचारते की तुम्हाला काही अजून आठवत असेल तर सांगा ना बाबा. आता मात्र सदाशिव डोकं दुखण्याचा बहाणा करतो आणि तेथून सटकतो. आता सायलीचं डोकं अगदी सुन्न होऊन जातं की मैनावती वेगळीच उत्तरं देते, सदाशिव वेगळीच उत्तरं देतोय. आता पुढे नक्की काय करता येईल? तेव्हा ती विचार करते की पुढे काय करायचं हे सांगणारी फक्त एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे अर्जुन. आणि तिला एवढी खात्री वाटत नाही की तो धड तिच्याशी बोलेल. त्यानंतर ते वैतागतच दोन्ही गाठोड्यांच्या गाठी मारते आणि ते आहे तसं कपाटात ठेवून देते. थोड्या वेळाने सायली ही खाली येते. तिला पुढच्या उत्तराची अपेक्षा असते, म्हणूनच ती बहाणा करून अर्जुनकडे जाते. ती अर्जुनला डायरेक्ट न बोलता चैतन्यला विचारते की चैतन्य भाऊजी, तुमची कॉफी पिऊन झाली असेल ना, मग घेऊन जाते मी. तेव्हा चैतन्य म्हणतो की हो वहिनी. आता सायली पुढे जाते, पण तिची पावलं अडखळतात आणि आधीचा प्रसंग तिला आठवतो की कोड्यात का असेना, गूढपणे का असेना, परंतु सायलीला अर्जुनने मार्ग दाखवला होता खरं खोटं करण्यासाठी. आता सायलीला पुढे काय करायचं हे सुचत नसतं. मग शेवटी अर्जुनचीच मदत घ्यायची असते, पण काय डायरेक्ट विचारायचं नाही. ही सुद्धा इथला हट्टीपणा सोडतच नाही. शेवटी अर्जुनची बायको आहे ना. जाऊन चैतन्याला विचारते की चैतन्य भाऊजी, चौगुले आणि घुले केसमध्येच समजा दोघांनाही वेगवेगळे प्रश्न विचारले आणि दोघांचीही वेगवेगळी उत्तरं आली, तर मग पुढे काय करायचे? अर्जुन बघा कसं गालात त्या गालात हसतोय. पठ्ठ्याला कळलंय की सायलीला त्याच्याकडून पुढच्या उत्तराची अपेक्षा आहे. चैतन्य आता उत्तर देतो की नाही वहिनी, मला नाही माहिती मी पुढे काय करू शकेन. तेव्हा अर्जुन मध्ये पडतो, कारण त्याला सायलीची मदत करायची असते. चैतन्याला तो सांगतो की सोल्युशन खूप सिंपल आहे चैतन्य. आता जर मला कळलं की ते दोघेही वेगवेगळी उत्तरं देत आहेत, तर मी एक काम करेन, त्या दोघांनाही एकमेकांच्या समोर बसवेन आणि त्यांना जा विचारेन की तुम्ही दोघांनी वेगवेगळी उत्तरं का दिली. मग काय घडेल? आता स्वतःला वाचवण्यासाठी ते दोघे अशी एक इन्फॉर्मेशन बोलून टाकतील ना, जी कधी लीक झालीच नव्हती. सायली गालातल्या गालात हसते. सिंपल आहे ना चैतन्य, मुद्दामच विचारतो अर्जुन. तो सायलीकडे पाहून हसत असतो, पण सायली खूपच आघाव आहे. मुद्दामच ती म्हणते की चैतन्य भाऊजी, काय आहे तुमचं ते चौगुले आणि गोरे केसमध्ये मला जरा रस वाटला, म्हणूनच मी तुम्हाला काही माहिती विचारली. पण त्याची उत्तरं दुसऱ्या कोणी द्यायची काही गरज नव्हती. बिचारा अर्जुनचा पचका केला येणे. मुद्दाम अर्जुनला खुन्नस देऊन नाक मुरडून जाते पुन्हा. आता प्रियाची त्यांच्यावरती चौफेर नजर असते की घरात नक्की चाललंय तरी काय, सायली काय करण्याचा प्रयत्न करते, सगळं प्रियाला माहिती असतं. पण दिखाऊपणा बघा तिचाही. सायली पुढची माहिती काढण्यासाठी लोखंडे फॅमिलीकडे जाते. आता प्रिया संशय घेते, ही सायली परत परत त्या लोखंडेच्या रूममध्ये का जाते? हिच्यावरती वॉच ठेवावं लागेल आणि ती सायलीचा पाठलाग करते. इकडे अर्जुन चैतन्याला म्हणतो की बघितलंस, एकतर मी तिला सोल्युशन दिलं
पण नाही, व्हॅल्यूच नाही आहे ना नवऱ्याची. चैतन्य हात जोडत म्हणतो की अर्जुन सुभेदार, असं म्हणतात की शहाण्या माणसाने नवरा बायकोच्या भांडणात पडू नये. आणि तसंही मी खूप छान आहे. त्यामुळे तुमची भांडणं तुम्ही बघा, माझं मीच चाललो ऑफिस द्या. आणि तो तसाच निघून जातो. अर्जुन त्याच्या पाठोपाठ म्हणतो की जा, तू पण जा. शेवटी कुठे जाणार? वहिनीच्या मागेच ना. जिथे सायली वहिनी तिथे चैतन्य. अर्जुन आता डोक्यालाच हात लावून बसतो. आता इकडे लोखंडे फॅमिली. सदाशिव मैनावतीच्या हाती पैसे टेकवत म्हणतो की हे बघ, आजचा दिवस चांगला कमालीचा गेला. आणि त्यानंतर तो खिशातून अंगठी काढत दाखवतो. मैने, हे बघ, मला काय सापडले. आता ती अंगठी हातात घेऊन विचारते की अंगठी सोन्याची आहे? सदाशिव सांगतो की हो, मला रस्त्यात येताना सापडली. आनंद साजरा करत ती विचारते की अरे वा, म्हणजे आपला राजयोग सुरू झाला म्हणायचं. त्यावर सदाशिव म्हणतो की म्हणजे काय? अगं, या लेकीच्या राजवाड्यात मग आपण राजच तर करतोय की. इतक्यातच सायलीच येते. दरवाजा उघडून आत येता क्षणी आता काय जणू सायली ह्यांच्या हातातले पैसे ओरबाडूनच घेणार आहे. पटकन ते लपवून ठेवतात आणि त्यांची ती गडबडघाईत सायलीला थोडीशी खटकते. तेव्हा सायली म्हणते की बाबा, मला तुमच्याशी बोलायचं आहे. सदाशिव म्हणतो की अरे वा सायली, बरं झालं तू इथेच आली. हा, काय आहे, मगाशी आपल्या गप्पा अर्धवटच राहिल्या ना. ये पटकन ये, आपण गप्पा मारूयात. तेव्हा सायली म्हणते की हो, मला यावंच लागलं, कारण मला माझ्या प्रश्नांची उत्तरं नीट मिळालीच नव्हती. सायली त्यांना आता विचारते की बाबा, तुम्ही मगाशी मला म्हणालात की माझा जो फ्रॉक आहे तो तुम्हीच शिवला होता. पण त्यापूर्वी आई मला म्हणाली की तो फ्रॉक तर तुम्ही शिवलेलाच नव्हता. मग तुमच्यामध्ये खरं कोण बोलतंय? तेव्हा सदाशिव विचारतो की मैने, असं म्हणालीस तू तिला? अगं, विसरतेस का? लहानपणापासून तर आपल्या पोरींचे कपडे मीच तर शिवतो की. आता ते डोक्याला हात लावत नाटक करते की अरे देवा, होय की. अहो, विसरलीस की मी. आता त्या गोष्टीला किती वर्ष झाली, कसं लक्षात राहणार? अरे यार, सहज साधी सोपी सिंपल गोष्ट आहे ना. कपडे कोण शिवतं याच्यात सुद्धा. सायली विचारते किती नाही, म्हणजे साधारणपणे किती वर्ष झाली? आणि बाबा, तुम्ही मगाशी मला म्हणालात की माझा 7वा वाढदिवस तुम्ही साजरा केलात. पण आई तर मला म्हणाली की मी 5 वर्षाचे असतानाच हरवले. मग तुमच्यात खरं कोण बोलतंय? तेव्हा मैनावती वैतागत विचारते की असं म्हणला होय तुम्ही? सदाशिव लगेचच थापा मारतो की असं म्हणलो होय मी? सायले, अगं मला 5च वर्ष म्हणायचं होतं. काय आहे, माझ्या डोक्यावरचे केस जसे पांढरे होत आहेत ना, तसं मेंदूत गोष्टी जरा कमी राहत आहेत ना. गोष्टी विसरायला लागलोय मी. तेव्हा मैनावती पण थापा मारते. अहो, विसरण्याच्या बाबतीत तर मी तर तुमच्या बी पुढं आहे. आता तो टॉन्ट मारतो. आता लक्षात आलं होय तुझ्या? सायली आता त्यांना खडा सवाल करते की पण प्रत्येक बाबतीत तुम्ही मला वेगवेगळी उत्तरं का देताय? मग मला सांगा की माझ्या बालपणी मी नक्की कशी हरवले ते मला कसं कळणार? बाबा, तुम्ही तर मला म्हणालात की मी लहानपणी खूपच हुशार होते. मग तरीसुद्धा गर्दीत तुमचा हात सोडून मी कशी काय हरवले? आता सायलीच्या या प्रश्नाने ते दोघेही गोंधळून जातात आणि अर्जुन म्हणाला तसं जे बोलायला नको तेच बोलून बसतात. आता तर मैनावती चुकून बोलून जाते. अगं सायले, कुणी सांगितलं तुला शोधण्याचा प्रयत्न आम्ही नाही केला? कुणी सांगितलं सांग बरं? अगं, जेव्हा तू हरवली तेव्हा तर तू आमच्यासोबत नव्हतीच. आता तर या जास्तच थापा होतात. आता सदाशिव रडण्याचे नाटकं चालू करतो. ड्रामेबाज. गोष्टी सावरायच्यात ना. बघितलंस का मैने, आपली लेकच आता आपल्याला प्रश्न विचारायला लागली. विश्वास नाही राहिला हिचा. ड्रामेबाज सदाशिव आता एक गोष्ट चुकून बोलून जातो, ज्याचा फायदा आता सायलीला होणार असतो. तो म्हणतो की सायले, अगं त्या दिवशी जर तू आमच्यासोबत असतीस ना, तर आम्ही तुला नजरेआड सुद्धा होऊ दिलं नसतं. कुठून या बाईला अवदसा आठवली आणि तिने तुला तुझ्या मावशीकडे सोडलं. आता कपाळ बडवत तीही म्हणते की कुठून कुठून मला अवदसा आठवली आणि माझ्या लेकराला मी तिथं नेऊन सोडलं. तेव्हा सायली मुद्दामच विचारते की पण मी हरवले तेव्हा मी मावशीकडे होते, ही तर गोष्ट तुम्ही मला सांगितलीच नाही. आता सायली क्षणोक्षणी त्यांना शब्दात पकडत असते. शब्दांचे खेळ खेळते ती आणि त्या दोघांची बोलतीच बंद होते. सायली विचारते की मला का नाही सांगितलं? त्यावर मैनावती थापा मारते. अगं सायले, तू तेव्हा विचारलं नाही आणि मी कधी सांगितलं नाही. झालं, पण इथेच विषय बंद नाही होता. सायली पण खूप शातीर आहे. शेवटी वकिलाची बायको आहे.
ती त्यांच्या तोंडून सत्य वदवण्याचा प्रयत्न करतेच. त्यांना ती विचारते की कुठे राहते मावशी. नाही म्हणजे मला माहिती असेल तर मी कधी जाऊन भेटेन ना तिला. आता दोघांचीही बोबडी वळते. दोघेही अवाक होऊन एकमेकांकडे बघतात. दोघेही एकमेकांनाच विचारतात, कुठे राहते ग. आता एक खोटा पत्ता मैनावती सांगते की ते सायले काय म्हणतात ते हायवे आहे ना, हायवेच्या पाठीमागं एक मुलींची शाळा आहे बघ. त्याच्याच मागे काय ते चाळीचं नाव, लक्ष्मी काय, त्यावर लगेचच सदाशिव चाळीचं नाव सांगतो. मैनावती म्हणते की हां हां हां, त्या चाळीत राहते तुझी मावशी. आता हे सगळं कौडबंगाल जे चालू आहे ना आतमध्ये रूममध्ये, थापा मारणं, सायलीला वेड्यात काढण्याचा प्रयत्न करणं, ते बाहेरून शातीर प्रिया ऐकतच असते. सायली पण लगेच त्यांना पुढे प्रश्न विचारते, बरं मला मावशीचा पत्ता आणि नाव नंबर नीट लिहून द्या. आता ते दोघेही घाबरतात. नंबर? त्यांची बोलती पूर्ण बंदच करते सायली. ती सांगते की हो, मोबाईल नंबर. मैनावती म्हणते की देते सायली. पण त्यांच्या चेहऱ्याचा रंगच उडालेला असतो. त्या क्षणात सायलीला कळून चुकतं की हे दोघेही तिच्याशी खोटेपणाच करतायत. पण बाहेर बाहेर चोरून ऐकणाऱ्या प्रियाचे मात्र चांगलेच धाबेदान आणतात. विचार करते की आता ही मावशी कुठून उपटली. हे सायली आणि अर्जुन दोघे जर त्या बाईपर्यंत पोहोचले ना, तर त्यांना नक्कीच कळेल की ती हरवलेली मुलगी सायली नाही तर मी होते. प्रिया छान रडकुंडीला आली आहे. इकडे अर्जुन मात्र विचार करून हैराण होतो की सायलीच्या मनातून ते विचार गेलेलेच नाही आहेत. आता मला कसं कळणार की सायलीने लोखंड फॅमिलीला कसं कन्फ्रंट केलं असेल. तो खूपच वैतागतो. पण अर्जुन, अरे जे काम तुझ्या वकिली बुद्धीने करायला हवं ते आपली सायलीच करते. थोडं शांत राहा. आता प्रिया पटकन बाहेर येऊन आहे त्या ठिकाणी बसत्या जेणेकरून सायलीला संशय नको यायला. सायली साधे तिला ढुंकूनही बघत नाही. पटकन पत्ता घेऊन ती रूममध्ये प्रवेश करते. आता प्रियाचे घाबरगुंडी उडते. आता या मैनाने सायलीला नक्की कोणत्या मावशीचा पत्ता दिला असेल. आता ते कसं कळणार. आता मी निदान खोटी मावशी तरी उभी केली असती, पण तेवढा वेळही नाही आहे. त्यापेक्षा एक काम करते, त्या मैनाशी गोड बोलून ना माहिती काढून घेते. सायली रूममध्ये तरी येते, पण तिला प्रश्न पडतो की यांची मदत घ्यायची तरी कशी. काही विचारायला गेलं तरी चोरे, कारण लगेच यांच्यातला चिडका बिब्बा बाहेर येईल ना. जेव्हा ती अर्जुनकडे वळून बघते तर अर्जुनचं लक्ष तिच्याकडेच असतं. सायलीने बघता क्षणी तो लगेच इग्नोर करतो तिला. पण सायलीला खूपच टेन्शन येतं. विचार करते की आता यांच्याशी कसं बोलू. इथे तर चैतन्य भाऊजीसुद्धा नाही आहेत. मग यांच्याकडून कशी माहिती काढू. बिचारी सायली. अरे बंद करा यार, बोला एकदाचं, भांडण मिटवा. आता त्याचा फायदा इकडे प्रिया घेते. प्रिया काय करते, मैनावतीकडे जाते, पण दरवाजा ठोठावणार इतक्यात त्यांचं बोलणं तिला ऐकू जातं. मैनावती म्हणते की अहो, ती सायली मला इतके खडाखडा प्रश्न विचारत होती ना की मला काय बोलावं सुचच ना. मग जे तोंडाला येईल ते बोलून टाकलं. पण आता सदाशिव उलट तिचं तोंड भरून कौतुक करतो. काय म्हणा मैने, ती सायली तुला कसे घडाघडा प्रश्न विचारत होती आणि तू बी घडाघडा प्रश्नाची उत्तरच देत होती की. अगं उलट तू पत्ता तर असा काय दिलायस ना की खरंच कोणी जरी वाचला तरी वाटेलच की सायलीची मावशीच तिथं राहते. म्हणजे या दोघांनी पुन्हा माती खाल्लेली दिसते. सायलीला खोटा चुकीचा पत्ता दिलाय. म्हणजे आता सायलीला आपण खोटा पत्ता दिलाय आणि जर तिने त्या पत्त्यावर जायचं ठरवलं तर आपल्याला तिला थांबवावं लागेल ना. तेव्हा सदाशिव सांगतो की अगं पुढं बघू. बघा तोपर्यंत सायली तुमची वाट बघत बसता नाही आहे. आता प्रियाचे धाबेदान आणतात. म्हणजे मावशी पण खोटी आणि पत्ता पण खोटा. या थापाड्या राजा राणीने माझीच वाट लावली की. अर्जुन सायलीला जर कळलं की ती मावशी खोटी आहे, मग काय ते जास्तच खोलात शिरतील आणि मग माझ्यापर्यंत येऊन पोहोचतील. प्रिया जाम रडकुंडीला येत्या. असली कचाट्यात सापडले नाही. पण इकडे बघा, इथे मात्र जाम मजे. कारण सायली मुद्दामच अर्जुनच्या समोर तो नंबर डायल करते. पण आता तो खोटा नंबर दिलाय, तो तर लागतच नसतो. कोणाचा का असेना, पण लागला तर असताच ना, लागतच नाही. मग सायली जेव्हा वळून अर्जुनकडे बघते तर तो पुन्हा तिला रंगेहात सापडतो. त्याचं लक्ष तिच्याकडेच असतं. तिने बघता क्षणी नजर फिरवतो. सायली मग हसते गालातच आणि मुद्दामच नखरं करते. शी बाबा,
आईने मावशीचा दिलेला नंबर लागतच नाही आहे. आता मला कसं कळणार? इकडे प्रिया हॉलमध्ये येते, पण तिला आता काहीच सुचेनासं होतं की नक्की तिला पुढे करता काय येईल. पत्ता तर मिळालेलाच नाही आहे. हा तर पत्ता सायलीला मिळाला आहे. म्हणजे अर्जुन सायली त्या पत्त्यावरती जाणार आणि त्यांना कळणार मी बबले. आता काय करू मी? प्रियाची इतकी वाईट अवस्था झाली आहे ना, धड हसावं तिच्यासाठी का रडावं तेच कळत नाही आहे. आता पत्ता तर मिळाला नाही, मग काय त्या पत्त्यावर जाण्यापासून सायलीला अडवायचं हाच प्लॅन प्रियाचा ठरतो. पण तो पण फुस्स होतो हा. आता भाग संपतोय. पुढील भागात बघा, सायली रागाच्या भरात तरातरा एकटीच निघालेली असते. अर्जुन गाडी घेऊन येतो, तिचा पाठलाग करतो, तिच्याजवळ गाडी थांबवतो. सायली गाडीत बसते. अर्जुन पहिल्यांदा तर ओरडतोच, अगं एका अननोन नंबर पत्त्यावरती तू एकटीच निघाली होतीस. आता तो पत्ता नक्की कोणता आहे ते पाहून तो नेमका त्या चाळीपर्यंत पोहोचतो. सायली अर्जुन तिथे चौकशी करतात की मंदाकिनी साळुंके इथे राहतात ना, मातृभूमी चाळ. तेव्हा ते काका उत्तर देतात की हो, चाळ तर तीच आहे, पण अशा नावाचं कोणीच इथे राहत नाही. सायली विचारते की नीट आठवून बघा, आधी राहत असेल तर. तेव्हा तेच खुलासा करतात की अहो, गेल्या 40 वर्षात इथे त्या नावाचं कोणीच राहत नव्हतं. आता सायली अर्जुनला कळून चुकतं की त्या दोघांनी त्यांच्यासोबत खोटारडेपणा केलाय. पण असं का केलं? आता मात्र हे दोघे गप्प बसणार नाही आहेत. म्हणजे खोट्या बबलीचा खरा मुखवटा उघड होणार म्हणायचं. पण कसा? बघत राहूयात.